सो फर्स्ट सेंटेन्स आहे, "यू कॅन आयदर कम विथ अस ऑर स्टे ॲट होम." यू कॅन आयदर कम विथ अस. आता हे जे आहे, अस पर्यंत तुम्ही सेंटेन्स नंबर 1 असं म्हणू शकता आणि ऑरच्या नंतर सेंटेन्स नंबर 2 असं म्हणू शकता. ओके. सो यू कॅन आयदर कम विथ अस ऑर स्टे ॲट होम. हे सेंटेन्स आहे. ह्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन कसं होईल? सो तू आमच्यासोबत येऊ शकतो किंवा घरी राहू शकतो. ओके. किंवा घरी राहू शकतो असा याचा मीनिंग होईल. आयदर ऑर म्हणजे एकतर हे किंवा एकतर ते. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण आयदर ऑरचा उपयोग करत असतो. आता सेकंड जे आहे सेंटेन्स फॉर एक्झाम्पल मी घेतलेला आहे. शी विल आयदर स्टडी लॉ ऑर मेडिसिन. शी विल आयदर स्टडी लॉ ऑर मेडिसिन. म्हणजे एकतर ती अ, एकतर ती लॉ करेल किंवा मेडिसिनचा अभ्यास करेल. सो ती कायद्याचा अभ्यास करेल किंवा वैद्यकशास्त्राचा. असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो या सेंटेन्सचा. एकतर हे किंवा एकतर ते. असं जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये घ्यायचं असेल, तेव्हा तुम्हाला आयदर ऑरचा यूज करायचा आहे. आता थर्ड सेंटेन्स इथे दिलंय, "वी विल आयदर गो बाय कार ऑर बाय ट्रेन." ऑर बाय ट्रेन. वी विल आयदर गो बाय कार. म्हणजे एकतर आपण कारने जाऊ जाऊ किंवा एकतर ट्रेनने जाऊ. एकतर कार किंवा एकतर ट्रेन. असं तुम्हाला इथे बोलायचं असेल तर कसं बोलणार? वी विल आयदर गो बाय कार ऑर बाय ट्रेन. सो त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो आपण कारने जाऊ किंवा ट्रेनने. ओके.